नमस्कार. तर आज मी तुम्हाला ऑक्सिडाइज ज्वेलरी कशी स्वच्छ करायची ते सांगते. नवरात्री येत आहे, तर गरबा तर सुरूच होणार आहे. तर त्यासाठी मी खास व्हिडिओ बनवते आहे. माझी ज्वेलरी पण खूप खराब झाली होती. गेल्या वर्षी काढली होती, ती तशीच ठेवली होती. ती आत्ताच काढते आहे. तर बघितलं तर हे असे जंग लागल्यासारखे झाले होते. त्यासाठी मी आता एक सोडा, लिंबू, थोडं पाणी आणि एक नॅपकिन घेते आहे स्वच्छ करण्यासाठी. बघा, आता मी ते लिंबूला थोडं बेकिंग सोडा घेऊन लावून थोडंसं त्या ऑक्सिडाइज ज्वेलरीवर मी लावलं आहे आणि छान त्याला चोळलेलं आहे. जिथे जिथे जास्त खराब आहे असं वाटतं तिकडे तिकडे मी जरा जास्त बेकिंग सोडा आणि लिंबू लावते आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असं आपण बेकिंग सोडा, लिंबू व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही हातात माझ्या बघू शकता कसं लालसर झालेलं आहे. म्हणजे आपलं हे दागिना जो आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी ती साफ होते आहे असं आपण समजायचं. बघा हात कसे झालेत माझे. आता माझ्याकडे कानातले पण आहेत, तर ते पण तुम्हाला जरासं स्वच्छ करून दाखवते. लिंबू आणि त्यालाही लिंबू आणि बेकिंग सोडा लावून आपण थोडंसं घासायचं आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपण घासलं की छान स्वच्छ निघेल. हे बघा दोन्ही बिफोर आफ्टर. आता मी ते पाण्यामध्ये स्वच्छ करते आहे कानातले. तुम्ही बघू शकता दोन्ही पण छान. बघा, एक किती चमकत आहे आणि एक कमी चमकत आहे. अशाच पद्धतीने मी माझं ऑक्सिडाइज ज्वेलरी जे आतमधून खराब झालं होतं त्यालाही स्वच्छ करते आहे. बघा किती खराब पाणी निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता. बघा आधी कसं होतं आणि आता कसं छान झालेलं आहे, चमकतं आहे. पाणी पण किती खराब निघालेलं आहे. स्वच्छ पाणी होतं ते किती खराब निघालं तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने आपण आपल्या ऑक्सिडाइज ज्वेलरी छान स्वच्छ करून नवीन घेण्याची आपल्याला गरज नाही. आपण अशा पद्धतीने छान स्वच्छ धुवून आपण ॲज इफ न्यू, जसं नवीन आहे असं आपण वापरू शकतो. तसंच माझ्याकडे हे गळ्यातलं पण आहे. तेही मी जरा स्वच्छ केलेलं होतं लिंबू आणि सोड्याने. तेही मी धुतलेलं आहे आणि ते नॅपकिनमध्ये टाकलेलं आहे. कानातले होते तेही छान स्वच्छ झालेले आहेत.